आणि अभेद भक्ती आणि अभेद भक्तीमध्ये आपण परमात्म्याचे सहज भोगताना स्थिती, त्या परमात्म्याचा संबंध बुद्धीला होतो. हा संबंध संपतो. तो मुक्तीचा क्षण असतो आपल्या आयुष्यातला. तो ज्ञानातून प्राप्त होतो. नंतर खऱ्या भक्तीला आरंभ होतो. मग ह्या भक्तीला सुरुवात, मग ती भक्ती 16 नंतर आनंदाला करा. पण त्याची प्राप्ती करून भक्ती श्रेष्ठ बनते. अंतःकरणाची अनुकूलता, स्वच्छता, निराकारता, निर्लेपता, निरहंकारता या स्थित्या सुरू होतात. ज्ञानच ती भक्ती बनती आणि भगवंताकडे पण त्याच आनंदाची व्याप्ती तयार होती. ते भगवंताचं प्रेम जेव्हा येतं समोर, जाणून प्रेम आहे, न जाणताना त्याला समजून प्रेम आहे, त्याचा संबंध भोगून प्रेम आहे, परमानंद आहे. परमानंद म्हणजे श्रेष्ठ. त्याच्यापेक्षा आनंद कोणता श्रेष्ठ नाही. आणि हा भौतिक आनंद टिकत नाही. अध्यात्माचा लाभ म्हणजे मोक्ष. मग तो मोक्ष, ते ऐक्य, तो वेद, ते अद्वैत, तो क्षण, तो अभेद, हा जो अनुभवाला येतो ना, तर तो महात्मा होतो. आणि नंतर पण भक्ती सुरूच असते. तसं माऊलीनं आषाढी वारी सुरू केली, ती आतापर्यंत चालू राहिली. 750 वर्षापूर्वीचा काल आहे. ही दिंडी सोहळा. ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. ज्ञान नसताना भेद भक्ती म्हणतात. आणि ते नसताना ध्येय भक्ती म्हणतात. नाना प्रकारे पण अद्वैत स्थिती आणि त्या स्थितीमध्ये आपण सतत राहणार आणि त्या स्थितीचा आनंद घेणं, त्याला आत्मस्वराज्य म्हणतात. आपलं सुख आपण भोगणं. त्यासाठी हा देह आहे. त्यासाठी बुद्धी दिली तुम्हाला भगवंतानं. त्या बुद्धीचा विनियोग म्हणजे भक्ती आणि मुक्ती. त्या बुद्धीचा विनियोग म्हणजे सत्संगती. त्या बुद्धीची सिद्धी म्हणजे श्रवणामध्ये ते अंतःकरण विघळून जावं. श्रवण का करावं? तिला भक्ती का म्हणावं? तिथं अंतःकरण संपत असतं. म्हणून श्रवण श्रेष्ठ आहे. मग भगवंताचं प्रेम जरी आलं तर ते श्रेष्ठ प्रेम असतं. म्हणून भक्ती तर कधीच चुकत नाही, थांबत नाही आणि थांबू नये. पण जाणून भक्ती श्रेष्ठ, न जाणता कनिष्ठ. सोनं हे अलंकार केला पण तांबा घातलं, अलंकार होतच नाहीत. तांब्याविना अलंकारच नाही, वेदाविना भक्तीच नाही, साधूविना मुक्तीच नाही आणि ग्रंथाविना ईश्वराची प्रीतीच नाही. म्हणून म्हणून जेव्हा अलंकार प्युअर सोन्याचा अलंकार बनतो तर मध्ये तांब जात, तेव्हा आकार होतो. तसं भगवंत प्युअर निराकार, त्याच्यामध्ये मायेचा संबंध होतो, हा आकार बनतो ईश्वराचा, जगताचा, देवाचा. कळायला पाहिजे काय आहे काय नाही, कसं घडलं, कसं जगत प्रगट झालं, कसा परमात्मा मायेच्या द्वारे साकार बनला आणि निराकारातून कसा बाहेर आला, सगळं माहित पाहिजे. तसं पहिला संसार स्वप्नात सांगते ती बाई, तिला उठवा कोणत्या डब्यात काय म्हणते सांगते, एकच नाही सांगा बरेच उत्तर. स्थिती नाही बुद्धीची, अवलोकन नाही त्या परमात्म्याचं. संसाराला जे मन देऊन टाकलं, घाण टाकलं,
तसं परमार्थाला मन घाण टाकलं नाही, वर परमार्थ आहे आणि मनातून संसार आहे म्हणून हा बाजार संसार करती तेवढा परमार्थ करत नाही, जीव लावत नाही देवाला. जीव लावायचंच माहित नाही आणि जीव जसा संपणं म्हणजे जीव लावणं. म्हणून जीव तसा वाढवायची का त्याला संपवायचं हे जास्तीने करायचं. काय करायचं, कुणाचं मत कोणावर लादायचं मत कुणी कुणाचं ऐकत नसतं. बेधुंद संसार करणारं मन पागल असतं आणि मनामध्ये भगवंताचा प्रेम येणारा भक्त असतो आणि त्याला पुण्य लागतं आणि त्या भगवंताची प्राप्ती करायला मुक्त असतो आणि मुक्तीसाठी ज्ञान लागतं, ज्ञानासाठी ग्रंथ लागतात, ग्रंथ सहा वेदातून येतात आणि वेद हा श्वासातून तयार होतात. विश्वास देवावर असला तर हा श्वास भगवंताच्या चरणावर अर्पण केल्यावर वेद हृदयात नांदतो, जीव भगवंत बनतो, देह भाबंद होतो, तेव्हा ईश्वर स्पष्ट होतो, तेव्हा मोक्ष हातात येतो, स्वानंद प्रगट होतो आणि तो जीवात्मा महात्मा होतो. हा ऐका, आणि ती पण तवा जर तापलं नाही तर भाकर कच्ची राहते. नसेल तर भाकर भाजत नाही. वैराग्याचं आग्रह नसाल तर मुक्ती होत नाही. करेक्ट. राम राम. हा बेटा, भाकर टाकली पण गॅस नाही, सिलेंडर संपलं, सिलेंडर गेलं, भाकर फेकून दिली, आयुष्य फेकून दिले ना संसारात तुम्ही. सिलेंडर गेलं ना. जगताना ध्येय पाहिजे, सेवन करताना ज्ञेय पाहिजे, साधूकड असताना प्रेम पाहिजे आणि अध्ययनात मन पाहिजे, ज्ञानात अंतःकरण पवित्र पाहिजे. परमात्म्याला जाणलंच नाही म्हणजे विसरून जायचं एका, ते सगळंच पाहिजे, मध्ये आलाच नाही पाहिजे, भगवंताकडे बुद्धीला जातच आलं पाहिजे, त्यानं मग पच नाही केलं पाहिजे, त्याला बंद केलं पाहिजे तर भक्ती. शब्दानं प्रमाण इकडचं तिकडं, इकडचं मेसेज तिकडं, तिकडचं मेसेज इकडं म्हणजे भक्ती का? सगळं कळतंय आम्हाला. पॉलिश ना पॉलिश जात निघून तर काही दिवसाला, पण हे नग जात नाही, पॉलिश जात. तसं भेद जावा, पॉलिश जावं नग राहावं, कळते की नाही? पॉलिश आणि माझं नसतंय, त्याला संबंध मन करते म्हणून भेद तयार होते, वासना उत्पन्न होती. जडाच्या प्रेमाची स्थिती ती भेदाची गती, ती अज्ञानाची स्थिती, तिथे विकाराची भक्ती, तिथे नाही अनुभूती. विकार आहे तर कुठं भक्ती आहे, आकार आहे तर कुठं भक्ती आहे, निराकार तर का तू नाही भक्ती. मग निराकारच गेलं, सदा भक्ती, काही न करता भक्ती. महाची कळण बायाला, इकडचा मेसेज तिकडं, तिकडच्या महाराज थोबाड इकडं. तुझं काय दाखवणं, तू अनुवाद कर ना, तू बरं स्टेटस अनुवादाचं तू ऐकताय ना. याची तर पक्षाला नाही का? सतत भगवंतासाठी बुद्धी मन इंद्रिय ठप्प करायचं, त्याच्यासाठी जगायचं, त्याला बघायचं, त्याला जाणायचं, त्याच्यामध्ये रमायचं, हे सोडायचं, वृत्तीला भगवंताला जोडायचं, त्याला ज्ञान अवस्था म्हणायचं, विज्ञान जगताला म्हणायचं आणि अज्ञान देहभावला म्हणायचं. हे सोडून द्यायचं आणि बुद्धीने भगवंताकडे यायचं, भगवंताला पाहायचं आणि भगवंत व्हायचं, त्याला ज्ञान म्हणायचं. अभेदात या, भक्तीत रंगा, मोठत नाही. विश्वास पुन्हा नाही तुम्हाला मिळणार. घरात कोणी ठेवत नाही, टाइम विचारते, टाइम कितीला आहे, कितीला आहे, कितीला आहे. गल्ली वाट बघते, गाव वाट बघतं, घनगोत्या टाइम बघून निघतं घरातून खाऊन पिऊन. कोणी कोणाचं नसतं. इतकं मी कळलं ना मग तिच्याकडे. विश्वास, आपला विश्वास, आपला ध्यास, आपला अभ्यास करेक्ट असा.
विश्वास ग्रंथासाठी, आपला ध्यास मुक्तीसाठी, आपण पास मोक्षासाठी. संसार फेकायचं करून कशी टिकायचं धरून काय त्या धरायचं बी नाही आणि त्याला सोडायचं बी नाही. अलिप्त दशा, त्याला धरायचं बी नाही आणि त्याला सोडायचं बी नाही. आई बात समज में जी आपली भक्ती आहे, ज्या पांडुरंगाकडे आपल्याला जायचंय, तो आपल्याला जवळ घेणार आहे, त्याच्यासोबत आपल्याला राहायचंय, देह संपल्यावर त्याच्या अनुभूतीला जगायचंय. प्रलय जरी गेला तर पांडुरंगाच्या सोबत आपण राहतो एक रूपानं. त्याला ज्ञान भक्ती म्हणतात. काय काय रोज नवीन येते तुम्हाला. रोज आई पदार्थ लेकराला करतीच, प्रेमानं घास घास भरतीच, लेकरासाठी ती जगतीच. तशी विश्वाची माऊली आपल्यासाठी आहे. ती रोज देते नवीन नवीन नवीन, रोज देते नवीन. ते इथले साधक आले परवडते जुने लोक, इथं वेदांताचा रस ओकावा लागतो, इथं अज्ञानाचा कस ज्वाळावा लागतो, इथं आत्मसाम्राज्य भोगण्यासाठी ओवीच जे रस आहे ओवीचा, म्हणजे माऊलीनं जी ओवी तयार केली. का केली? भावार्थ काय, त्याचा उद्देश काय, त्या ओवीच्या बोधानं मनाचं स्थिती काय, अंतःकरणाचं परिवर्तन काय, आणि माऊलीचं ध्येय काय, हे जेव्हा बुद्धीला कळतं, मन भगवंताला मिळतं, अज्ञान तिथं समाप्त होतं आणि मन सोमध्ये थांबतं, स्वतःला स्वतः पाहतं आणि सुखात राहतं, देहाहून भिन्न होतं, भेदाचं नातं संपतं. तेव्हा परमार्थाला फल येतं, जीवनाचं सार्थक होतं आणि आयुष्य त्या ठिकाणी धन्य धन्य होतं. त्याला म्हणतात खरी भक्ती. माऊलीची जी मनोगत आहे, का लिहिली माऊली ज्ञानेश्वरी, ओवी का केली माऊलीने आमच्या? 750 वर्षापूर्वी हा ग्रंथ का तयार केला? संजीवन समाधीमध्ये का थांबले? अलंकापुरीमध्ये का जागा निवडली? काय कारण आहे? वेळ सांगायला. तर मनात जगतातले बद्ध आहेत ते मुक्त करण्याचं, त्याचं दुःख थांबवायचं, त्याला देहभावातून ओढायचं, आत्मरंगात रंगवायचं, ओवीच्या ज्ञानात घ्यायचं, त्याच्या अंतःकरणातला मल नावाचा दोष काढायचा, संपवायचा, अज्ञानाचं मूळ उपटून फेकायचं, संसार वृक्ष उलटा हे सांगायचं आणि पुरुषोत्तम पुरुष त्याला बनवायचं. त्याच्यात ज्ञानेश्वरी संपलेली आहे. तेव्हा पुढे सगळं तेच आहेत, 18 वाद्य आहेत. पण एक सांगते आवर्जून, तुम्हाला पटव या न पटव, पण आपला विश्वास देवावर, साधूवर, ग्रंथावर आणि मग नात्यावर, मग व्यवहार. आपलं उलटे, विश्वासच नाही कोणावर. 10 गुरून 50 पोते, हे वाचते मी, ते वाचते, ते वाचते, सगळं वाचते, ठीक आहे, खूप छान आहे, पण ती अवस्था नाही. भगवंतावर प्रेम तसं निस्तीम नाही, श्वासामध्ये त्याला बांधलंच नाही, तो आम्हाला कळलाच नाही, त्याच्याकडे मन वळलंच नाही, त्याची स्थिती भोगलीच नाही, आत्मस्थिती प्रगटलीच नाही, देहस्थिती टाकता आलीच नाही, आयुष्य पाणी पाणी झालं. साठी आहे. इंद्रिय कशासाठी आहेत? देह कशासाठी? तपस्येसाठी, हात दानासाठी, मन ज्ञानासाठी आणि बुद्धी ब्रह्मवृत्तीसाठी. इसके बाद कुछ नहीं, सब कुछ झूठ है, सब कुछ झूठ है. झूठ के वास्ते क्यों रोना? झूठे को छोड़ देना, सत्य को पहचान लेना, वही परमात्मा बनता है. देह भाव उसका खत्म हो जाता है, आत्मरंग में रंग जाता है, उसको वेद पहचानने में आता है.
वो एक को पहचानता है जगत को नहीं, तो देह को जानताच नहीं, मन को मानताच नहीं, अविद्या को रखताच नहीं, आणि बुद्धि को भ्रम में डालताच नहीं. वो महान भक्त है. आणि तेव्हा मन स्तब्ध होत तर त्याची ओळख होती. मन सैराट होत तर त्याची ओळख जाती. गिल्लीचे कुठे ओळख आहे? बघणे ओळख आहे का? बघणे म्हणजे ओळख आहे का? आणि ओळखून बघितलं ते भिन्न आहे का? तुमच्या ते बाजूला जातो का? त्याच्या विना काय जगतातलं कार्य होतं का? आणि त्याला तुम्ही नाही म्हणता का? कसं काय नाही म्हणता? मी आहे म्हणता देवाला नाही म्हणता. मी आहे कुणाच आहे? त्याच आहे. पण आहे पण खोट्याकडा आणला मायेनं, झाकलं तिनं त्याला, दाखवलं जगताला, मोहून टाकलं मनाला, बद्ध केलं अंतःकरणाला, आणि पेरलं वासनेला, आणि घेरलं विषयाला. संपलं आयुष्य, संपलं. कळलं का? कळलं नाही. कसं परमार्थामध्ये काळ जास्त घालावा, कारण ते उद्धार आहे, तो मुक्तीसाठी क्षण आहे, ते भगवंताचं ज्ञान आहे, अवस्था महान आहे, तो स्वतः भगवान आहे, अंतःकरण त्याचं महान आहे, कारण स्वतः तो भगवान आहे. त्याचं वार जरी अंगाला आलं आपलं पाप जात. असा ज्ञानी भेटला अज्ञान संपत. अशा संगतीत राहिलो तर मन राम होत. म्हणून अशा संताला कोटी सलाम, लक्ष प्रणाम. भरकटतो, विषयाच्या नादी लागतो आणि देहभावामध्ये जगतो, ते भगवंताला मान्य नाही. विषय भोगा पण बुद्धीला जागा, बुद्धी जागे असावी तर भोग सुद्धा व्यावृत्त होतो आणि रोग सुद्धा संपून जातो, अनात्मा भिन्न होतो, परमात्मा प्रगट होतो, वेदाचा रस येतो आणि जीवात्मा पास होतो, नापास नाही. साड्या घाल आणि आज्ञाला फाड. तू एवढं कर बरं, मग तुला काहीच कम पडत नाही. तर मग तसं तुझं समोर आलं, दुसऱ्यावर कम दगड मारती. कर्म वाचण्यासाठी हा जन्म आहे, कर्म टाकण्यासाठी हे अध्याय आहे, आणि कर्माच्या अभावासाठी ही माऊली आहे. वाचणे नको होत्या आपल्या आयुष्याच्या. नको माऊली, खरंच नको. करता तरी यार स्वतःच बघ ना काय आहे ते. त्याचं कसं होईल, त्याचं कसं तुझं ग. अति संसार, अति त्रास, अति परमार्थ, अति सुख. हो माऊली, अगदी खरे. आवलीचं प्रेम होत, मनाला धरला नाही. आयुष्याचे सार्थक झाले, सदेहान वैकुंठाला गेले. असे तुकोबा पुन्हा नाही झाले. झाले का? तुकोबा नाही आणि विठोबा नाही. आमच्याकडे 3 बा आहेत. तुकोबा लागतच नाही आम्हाला. तुकोबा ज्ञानोबा खरंच आहे माऊली. देहात न्यायचं आणि स्वतःला स्वतः पाहायचं, जीवन मक्त बनायचं. हा ध्यास आहे आता. हे चिंतन आहे या मनाला, हे भजन आहे. हेच आमचं भजन आहे. ज्या ठिकाणी माऊलीची दीक्षा. काय म्हणते माऊली? चला भाऊ. एक सरा हेही म्हणता दातारा, दर्या तुला तू बाहेरा घापतासी. देवा तू एक सरस करी, एक रसच करी, व्यापक आहे. आणि तू म्हणल्यावर तू परिचय झाला, तुला बाहेर बघावं लागतं. मग आज बी आहेस की रे. मग एक सगळं एकच आहे म्हणल्यावर बाहेर मध्ये कशाला? पण उपाधी अंतःकरणाची म्हणून ही समजण्याची दीक्षा ओवीची. तू सगळीकडे एकच आहेस. पण ऐका, खूप सुंदर आहे. तरी आत्मा तो एक सरा, चौकड
मधी बाहेर व्यापून गच्च कचाकच, मधी बी गच्च बाहेर बी कचाकच, तुझ्याशिवाय काहीच नाही. तर जगत हे भाव डोक्यात गेल्याशिवाय राहत नाही. मनाला त्रास झाल्याशिवाय काहीच व्यवहार होत नाही आमचा. मग जर तू ये चौकड, तर मला स्थान कुठं? हे जगत दिसणार दृश्य कुठे आहे? सगळं तू आहे ना. मग हे कुठे बसवायचं? दिसणाऱ्या जगत दृष्टी हे व्यवहार हे कुठं बसवायचं? त्याचा बाद करायचा अर्जुना. दृश्याचा बाद आहे तेव्हा माझा साक्षात्कार आहे, तेव्हा बुद्धीला ब्रह्माकार आहे. म्हणून बाधानंतर माझी प्राप्ती आहे, वेदानंतर माझी स्थिती आहे. संताविना माझी गती नाही. जो माझ्या चिंतनात अध्ययनात राहतो त्याला मी भिन्न करत नाही. जो देवभावाला कंटाळतो त्याचं अज्ञान राहत नाही. जो माझ्यावर प्रेम करतो त्याला मी माझ्या सोबतच ठेवतो. तो ज्ञानी मुक्त आहे, तो जीवनमुक्त आहे, तो माझ्या सोबत आहे, तो प्रेमात आहे, तो आनंद आहे, त्याचं रूप आनंद आहे, त्याचं नाव प्रेमानंद आहे. जाणलं त्यानं मला प्राप्त केलं, त्यानं अज्ञानाला निवृत्त केलं, देहभावाला समाप्त केलं. अध्ययन आयुष्यात अध्ययनाविना काहीच नाही केलं. त्याला मी माझ्या आत नेला, त्याच्या देहभावाला मी संपवला. मी करतो तंत्रपणे, मी येतो साधकाला सिद्ध करतो, त्याच्या अज्ञानाला भस्म करतो, त्याच्या वृत्तीला बाधित करतो, त्याच्या देवाला समाप्त करतो. त्याच्या अंतरंगात मी प्रगटतो. तो मी एक असतो. भिन्न म्हणून नका, भिन्न समजू नका. अभिन्न भाव म्हणजे ज्ञानी आहे, भिन्न म्हणजे भक्ती आहे. आणि सगळं जगत मान्य केलं सक्ती आहे. जगतच नाही अनुभूती आहे. जगत सत्यत्व ही विकाराची स्थिती आहे. जगताचा वाद ज्ञानाची रीती आहे. व्यापक आहे, मग त्याला तो आत आहे बाहेर आहे असं कशाला म्हणत? पण ते उपाधीमुळे तसं म्हणावं लागतं ना. अंतःकरणाची उपाधी मध्ये येते त्यामुळं देहभाव यस बेटा यस. आतन बाहेर, ते बाहेर बी नाही. आतन बाहेर उपाधी त्याला तो करते, पण तुमची उपाधी मध्ये आली ना, म्हणून तो आत अधिष्ठान रूपानं आहे ना. म्हणून ह्या बॉडीला हालचाल आहे, सत्ता आहे, हे प्रगट झाले. या अनात्म्याला त्या आत्मस्वरूपावर त्यानं जागा दिली आहे. म्हणून तो आहे हे नाही हे कळतच नाही. मीच आहे म्हणतो माणूस. आहे पण त्याचा आहे, नाही पण याचा आहे. कळणं हृदयाचं आहे आणि समजणं बुद्धीचं आहे. ज्ञान वेदाचं आहे, सत्ता भगवंताची आहे, स्थिती महात्म्याची आहे, अनुभूती आनंदाची आहे, प्राप्ती परमात्म्याची आहे, ही मुक्ती ज्ञानाची आहे, संपत्ती वेदाची आहे आणि हे श्रवण भाग्याचं आहे. आनंद देणाऱ्याला नतमस्तक व्हायचं, मुक्त करणाऱ्याला श्वासात बसवायचं, माऊलीला माझंच म्हणायचं, त्या माऊलीशी एक व्हायचं, आत्मरंगात रंगायचं आणि भेदाला संपवायचं. त्याला ज्ञानी म्हणायचं. हो माऊली, कसा रंग उद्या होता बापरे, आत्मरंग उद्या होता माऊली. वेधून होतो आम्ही. महात्मे माझे ज्ञानी बा हाय आनंदून आल्या तर लय सुधारणार आहे. आत्मा एक मिनिट असले कसरा हेही म्हणता दासारा, तरी आतुल तू बाहेरा घापतासे. बघा तू एक सरायस उकळेस, मग जो आत आहे तुला बाहेर घातल्यासारखं वाटतं. कारण असं होतं उपाधीच्या दृष्टीनं. म्हणून तुला कसं पाहायचं, कसं जाणायचं, नाना ओळीतून तुला बघायचं. माऊली सांगतात ते ऐकायचं. चला, तुला एक सरई म्हणता येत नाही, आत्माही म्हणता येत नाही, पण काहीतरी नाव द्यावं लागतं. म्हणून तो आत्मा एक सरा. पण छिन्न वस्तूला नाव आहे. व्यापक
नाव द्यायचं. पण काहीतरी वस्तू निर्देश पाहिजे तुम्हाला. पुन्हा आत्मा म्हणलं आणि एक सरा चौकडे म्हणलं आणि आत बी आहे म्हणलं तर बाहेर पण तोच आहे. मग त्याला आतून बाहेर काढलं वगैरे कसं काय म्हणायचं? चौकट तर तूच आहेस असं माऊलीचं म्हणत आहे. चला, म्हणून सत्याची तुझे लागी स्तुती न देखो जी जगी मौना वाचून लेणे अंगे सुसीनामी. मौना वाचून लेणे अंगे सुसीनामी. मौन रूपाने राहणं म्हणजे तुझ्यावर अलंकार घालणं ज्ञानाचे. सुसीनामी, त्या मौनच हे तुझे अलंकार आहे. त्या अलंकारानं तुझी स्तुती, तुला शोभा येते. मौन गात तुझे राशी नाव. माहिती का होईल? हो मागणे भगवंता. ते म्हणतो माझं नाव मौन. आता ऐका. तुझी नामा म्हणून सत्याची तुझे लागी स्तुती न देखो जी जगी. देवा, एक समतो जो सत्य आहेत आणि सत्य पदाची, सत्य परमात्म्याची स्तुती शक्यच नाही जगात होणं. तुझी सत्य आहेस तो रूप आहेस तो आनंद आहेस तो. त्या आनंदाला उपमा कशाला द्यायची? सत्याला दुसरं सत्य कोणतं आणायचं? मग शब्दानं तुझं वर्णन कसं करायचं? म्हणून जगात तुझी स्थितीच होत नाही. हे मी कबूल केलंय देवा. अर्जुन म्हणतात भगवंताला, कृष्ण ऐकतात अर्जुनाच्या संवादाला. दोघात आता ते मिलाप झाला. गीता म्हणतात त्याला. सद्गुरु माऊली, किती छान. परमात्मा सत्य आहे, स्वरूप आहे, आनंद रूप आहे. त्याला कोणत्या शब्दाने वर्णन करणार? म्हणून मौन हेच त्याचे नाव त्याला शोभते. बस तुमच्यावर आणि तुमची स्तुती जगात होऊ शकत नाही हे कळाले. अर्जुन बोलताय, माऊली बोलतात निवृत्तीनाथांनी, सद्गुरुनाथा तुमची स्तुती मी करूच शकत नाही. जगात असं कोणती वस्तूच नाही तुमच्या बरोबरीची आहे. ते सत्य आहे, बाकी सगळं असत्य आहे. असत्यानं सत्याची बरोबरी होती का? ते शब्दाचा परे, ते शब्दावर त्याचं वर्णन करता येतं का? तू सत्य आणि सुखरूप आहे. असं सुख कोणत्या जगातल्या पदार्थात आहे? त्या वस्ताची तुझी बराबरी लावायची काहीच भेटणं झालं. म्हणून तुझी स्तुतीच करता येत नाही हे उत्तर देऊन टाकलं आणि माऊली शांत झाले. नवरीनं त्याला आनंद झाला. माझा भक्त प्रवीण झाला. गुरु शिष्य एका पदावर आले. खरं कळालं. वर्म निवृत्तीनाथाला पण कळालं की माऊलीला असं मनोगत काय काय त्यांना कळालंय. म्हणून हे वाक्य माऊलीच्या तोंडातून आले. म्हणून गुरुच्या स्तुतीसाठी मन भांबावले, पण करता येणं म्हणून माऊली थांबले. हे जाणलं निवृत्तीनाथानं, ते मानलं. दोघांची बापरे बाप. चला ऐका. काही न बोलणे, पूजा काही न करणे, स्तुती काही न बोलणे. तुला बोलणं न बोलणं आणि मौनात राहणेच तुझी स्थिती आहे. सांगते तुम्हाला त्याचा अर्थ पण. पूजा काही न करणे, तुझी पूजा म्हणजे कोणती खरी पूजा? काही न करणे म्हणजे करणं हे कर्म आहे. कर्मातून त्याची प्राप्ती नाही. कर्मातून शुद्धता आहे आणि जाणण्यातून त्याची प्राप्ती आहे. आणि जाणणे आणि जाणीव या त्रिपुटीच्या संबंधानं दिसणारा भगवंत आकारवाने आणि जाणीव ज्याची होती, ज्याच्याद्वारे होती जाणणं, आणि ज्याला जाणलं जातं तो परमात्मा जर प्रगट झाला तर वृत्ती जाणणं जाणी बंद होती. मग कोणतं कार्य करायचं? कोणत्या शब्दाकडे जायचं? नाही, सगळ्याला सोडून द्यायचं, आत्मपदावर यायचं आणि जाणणे हे रूप आहे हे जाणायचं आणि जाणीव सोडून ज्ञानामध्ये थांबायचं. त्याला मौन म्हणायचं. साष्टांग दंडवत माऊली, खूप छान.
सूक्ष्म आहे माऊली. तुम्हाला म्हणलं आठवायचं सोपं नाही, सांगितलं मी आधीच तुम्हाला. हो माऊ. हे सूक्ष्म ज्ञान आहे, हे आत्मज्ञान आहे. हे धन कुणाला व्यवस्था येत नसतं आणि कुणाला कमवता येत नसतं. त्या धनाची किंमत कुणीच करू शकत नाही. असा जगात कुणी एखादाच वादी आहे की धनाची किंमत करतो, ज्ञानाला सलाम करतो, वेदाच्या गाभाऱ्यात राहतो आणि स्वतःला मुक्तीच्या बोधात नेतो. एखादाच असत जीवन मुक्त बनतो. कोटी माझी विरळा जाणे, माऊली म्हणले. अद्वैताकडे येणारे कोटीतून एक. अद्वैत कुसरी विरळा जाणे, समबुद्धी घेता समान श्रीहरी, समाधमावरी हरी झाला. न लगती सायास जावे नंतरा, सुखी येतो घरा नारायण. आपल्याला याच्या घरात तो प्रगट झाला. कशाला जावे नंतरा, सुख येतो घरा नारायण. हृदयामध्ये आणि तुला प्रगटायला रानात जावं लागतं का, संतापाशी यावं लागतं, कळालं का पलेवार? हो जायचं नाही, काय लागत, काही करायचं नाही ना, कुठं जायचं नाही, काही त्याला कपडे भगवे नगर लाल नगर, मन भगव कर. कपडे भगवे मन रंगीत. कळाले का? कपडे नोटा न बोलणे, पूजा काही न करणे. देवा काय बोलू, शब्दाच्या पुढे असतो. तुला बोलणं व्यवहार वाणीचा, अति तो निर्व्यवहार निर्विकार निर्व्यापार आहे. आणि तू स्तुती कशी करू? स्तुती काही न बोलणे, पूजा, तुझी पूजा करायची. कशी करायची? फुलं बेलवायले, ती भक्तीतली पूजा आहे देवा, कळालं. पण खरी पूजा, ती पूजा करतोच ना आम्ही, माहितीये ना, तुला बाजूला ठेवतोच ना, आणि तू मी वर येतोच ना, आम्ही त्रिपुटी मध्ये घेतोच ना. अहम भावासहित पूजा, धर्मशास्त्र. अहम भावाचा बाद नंतर पूजा, वेदांत शास्त्र. तुम्ही एकूण पूजा, महापूजा. कर्माचा बात करायचा, कर्माला सोडून द्यायचं आणि कर्माच्या फलाला फेकून द्यायचं. कर्म मुळातून संपवायचं, त्याला सोडून द्यायचं, अलिप्त व्हायचं. कर्म करणारी वृत्ती मी नाही, साक्षी भाव आहे. मी कर्माला पाहणारा द्रष्टा आहे. ही पूजा खरी आहे. तुझ्यात आणि माझ्यात अंतर, आणि ही पूजा नाही देवा, नाही. आता तुझी पूजा, तुला एक होऊन, तुला जाणून, तुझ्याशी एक होऊन आणि तुझ्यामध्ये आणि माझ्यातलं अंतर संपून खरी पूजा आहे. देहाचा संबंध सोडून खरी पूजा आहे. वृत्तीला मोडून खरी पूजा आहे. आणि जगताचा वाद करून खरी पूजा आहे. म्हणून काही न करणे ही तुझी पूजा. पूजा काही न करणे. देवा कर्म तूच करून घेतो की रे. समजा तू जर माझ्यासोबत नाहीस, तू जर माझ्या आत नाही, कर्म होतं का? इंद्रियाला शक्ती येते का? तिथं हालचाल होती का? आणि कर्म करताना तू जर आहेस तर मी कर्म केलं कसं म्हणू? आणि कर्म करताना तुला अर्पण झालं तर कुठं कर्म आहे? तुझ्या विना कर्म नाही हे मला कळालं, मग मी कर्मात कुठे आहे? तुझ्यात आहे ना. म्हणजे काही न करणे ही तुझी पूजा. आणि परमात्म्याच्या कुशीमध्ये जेव्हा आत्मा रंगून जातो, दोघांचा संगम होतो, प्रयाग म्हणतात त्याला. त्याला संजीवन बनायचं, ह्या देहातून निघायचं, ह्या प्रारब्धाला संपवायचं, आत्मरंगात रंगायचं, स्वतःला स्वतः जाणायचं, परमानंद बनायचं, ईश्वराच्या सोबत थांबायचं, त्या जडातून निघायचं, त्याला ज्ञानी म्हणायचं. हा रस्ता, ही पूजा, हे श्रवण, ही भक्ती, हे ज्ञान, हे मुक्ती, हा वेद,
ही ओवी, हा शब्द, हा काल, हे श्रवण, महापूजा. माझी देव पूजा, देव पूजा. पाय तुझे गुरु राजा, माझी देव पूजा, देव पूजा. तुझे पाय म्हणजे माझी पूजा आहे. तुझा बोध म्हणजे माझी खरी पूजा आहे. तुझा बोध, तुझा स्पर्श, तुझं श्रवण आणि तुझा सत्संग म्हणजे महापूजा आहे. संत म्हणजे पांडुरंग आहेत, संत म्हणजे ग्रंथ आहेत, संत म्हणजे 4 वेदाचं भांडार आहे आणि तुझ्या सोबत राहणं ही माझी पूजा आहे. पाय तुझे गुरुराज म्हणजे ज्यांच्या वाक्यात संत संगती आहे त्याच्या कुळाची उन्नती आहे. कारण जे लोक इथे सत्संग करतात ते तर मुक्त होतातच, पण त्याचे कुळच्या कुळ उद्धारतात. हे लक्षात ठेवा सगळे साधक माझे. म्हणून जास्त खाडे करू नका. कळकळीची विनंती आहे. भौतिक पदार्थ तुम्हाला काय देणार नाही, संसार तुम्हाला सोडवणार नाही, नातं तुम्हाला सुख देणार नाही. म्हणून श्रवण जास्त करा, वेदांताकडे शिरा, आत्मसुखाचा झरा, नाहीतर जलवान मारा. चला टाइम झाला. पूजा काही न करणे, देवा काही न करणे पूजा कसं केले कर्मालाच पूजा म्हणतात ना देवा. हो, पण जेव्हा जाणलं त्याला, त्याच्या सुखात मन आणलं, भेदाला टाकलं आणि अभेदामध्ये अंतःकरण फेकलं, तर ही तर पूजा आहे. मग इथं कुठं काय करायचं? हे केलंस ना, मला जाणलंस ना, मग तुझ्यापाशी मी ये ना, तर तू भिन्न राहतोस का? भिन्न राहिल्यावर पूजा आहे आणि तू माझ्यापाशी आला तर नित्य पूजा आहे. द्वारे वेदाच्या शक्तीनं, हृदयाच्या भक्तीनं, संताच्या संगतीनं ज्या भेदाला तू सोडलंस, कर्माला बाजूला धाडलंस, मन माझ्यात एक केलंस, ही तर पूजा आहे. ज्या मन त्या आसनावर गेलं, परमेश्वराच्या सोबत एक झालं, आत्मरंगात रंगून गेलं, वेदाचं सानिध्य आलं, कृष्ण कृष्ण हृदय झालं, हेच पूजा. गुरुच्या बोधांनी किती परमात्म्यापाशी जगती आणि जगाला फेकून त्या जगदीश्वराकडे राहती. हा व्यवहाराची स्थिती, पण खरी आत्मस्थिती वृत्तीच जाती, पटकन ईश्वराचा अभिन्न होती. तिथे विकाराची नसती स्थिती, ती अनुभवाची गती, आनंदाची प्राप्ती, नो देह स्थिती. जसं वृत्ती जाती मुली आईकडं पण थांबत नाही, जाती वृत्ती व्यवहाराकडं पण थांबत नाही. कळालं ना? श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, सब साधु सुंदर की जय.